वर्ध्यामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळेंची प्रचार रॅली आता सुरू झालेली आहे। प्रचार रॅलीमध्ये शरद पवार सुद्धा सहभागी झालेले आहेत। वर्ध्यामध्ये शरद पवार गटाचे अमर काळे यांची प्रचार रॅली आता सुरुवात झालेली आहे। या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। वर्ध्यामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार आहेत अमर काळे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गजानन, नक्कीच वर्ध्याचे शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो थोड्याच वेळात दाखल होणार आहे आणि स्वतः या रॅलीमध्ये या ठिकाणी शरद पवार जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत। अनिल देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण कारण की वर्धा हा ग्रामीण मतदारसंघ आहे आणि संपूर्ण मतदारसंघातून मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। कडाक्याचं ऊन आहे, तापमान 40च्या पार गेलेलं आहे। असं असतानाही शरद पवार स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लोकांमध्ये या ठिकाणी उत्साह जो आहे तो पाहायला मिळतो। अविनाश काकडे सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहे। अविनाश भाऊ, किती मोठा उत्साह आहे? जवळजवळ 15 ते 17 हजार लोक इथे आलेले आहेत। कार्यकर्ते इथे आहेत सगळे आणि 6 मतदारसंघातून आलेले आहेत। इंडिया अलायन्सचे सगळे घटक पक्षाचे लोक स्वयंस्फूर्तीने याच्यामध्ये सहभागी झालेले आहे। लोकांचा एकच ध्यास आहे, इथे कोणताही उमेदवार निवडून द्यायचा नाही आहे, तर नरेंद्र मोदी आणि अमित शहाची एक जागा इथे कमी करायची। या देशातून हुकुमशाही संपवण्यासाठी वर्धा जिल्हा जो गांधीचा जिल्हा आहे त्याने संकल्प केला आहे की या जिल्ह्यामधून हुकुमशाहीला समर्थन मिळणार नाही आणि त्यासाठीचा हा सगळा उत्साह आहे आज रस्त्यावर आलेला आहे। नक्कीच अमर काळे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ही गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो। राष्ट्रवादी ही एकमेव जागा जी आहे ती विदर्भातली लढती आहे वर्ध्याची आणि या ठिकाणी काँग्रेसमधून नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले अमर काळे थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो या ठिकाणी दाखल धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।